जय हिंद भावना. भावना, तुम्ही ही व्हिडिओ बघा. I'm not bothered, I'm not worried, but it is worth mentioning for this House's consideration. He says, I do not expect finance minister to be like Dr. Manmohan Singh. Certainly, I also don't want to be like Dr. Manmohan Singh. She is not a PhD from Oxford, not even like Chidambaram, who has got a management degree from Harvard. She's from our own JNU. But the problem is she's bereft of new ideas. निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे की मला मनमोहन सिंग सारखे व्हायची गरज पण नाहीये. तर विषय असा आहे की ते त्यांच्या 1% पण नाही. त्यांनी भारताची धुरा तेव्हा सांभाळली होती जेव्हा भारताकडे फॉरेक्स रिझर्व्ह हा फक्त 2 हप्त्यांचा राहिला होता. त्यानंतर त्यांनी भारताची GDP दर वर्षाला 8-8.5% हिशोबाने वाढवली. ज्यांनी कुठं ते आणि कुठं हे, ज्यांनी GDP मोजण्याचे मापदंडच एकदम थर्ड क्लासचे ठेवले. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतं की भारत जो GDP मोजण्याचे मापदंड अनुसरत आहे ते एकदम थर्ड क्लास लेवलचे आहे. आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू शकत नाही. म्हणून यांनी असे बोलणे चुकीचे आहे की आम्हाला मनमोहन सिंग व्हायची गरज नाही. खरं म्हणजे मनमोहन सिंग होते तेव्हा भारताला एक वेगळाच मान होता. ओबामा म्हणायचे, जेव्हा मनमोहन सिंग बोलतात तेव्हा पूर्ण जग ऐकतं. कुठं ते मनमोहन सिंग साहेब आणि कुठं हे निर्मला सीतारामन आणि मोदी सरकार. या लोकांमुळं लोकांच्या कमाईचा हिस्सा इतका कमी झाला आहे की भारत एकदम गरीब देशांमध्ये मोजला जात आहे आणि आंतरराष्ट्रीय दरावर भारताची इज्जत कमी झाली आहे. ते पण ह्याच लोकांमुळे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.